विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं वसमतमध्ये नुकताच निर्धार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात सुनील भाऊ काळे यांच्या नावाची देखील चर्चा या निमित्तानं झाली. सुनील भाऊ काळे आता वसमत विधानसभा निवडणूक लढवणार का, अशा चर्चा होत असताना त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी. पाहूयात. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत या शहरामध्ये मी आहे. नुकतीच शिवसेनेची एक बैठक या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीमध्ये कुठले निर्णय घेण्यात आले, काय निर्णय घेण्यात आले, पंचक्रोशीतीलच नव्हे तर वसमत विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती होती. नेमका कार्यक्रम कोणता होता आणि या ठिकाणी काय निर्णय घेण्यात आले, कशा पद्धतीने या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या, कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या, हे सांगण्यासाठी माझ्यासोबत थेट शिवसेनेचे वसमत विधानसभा मतदारसंघातील नेते सुनील भाऊ काळे आहेत. सर, कशा पद्धतीनं या ठिकाणी बैठक पार पडली, काय होता कार्यक्रमाचं नियोजन, काय होतं आणि काय रूपरेषा होती, काय सांगाल, एकंदरीत काय माहिती आहे? शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेनुसार भगवा सप्ताह राबवण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही संपूर्ण वसमत विधानसभेच्या शिवसैनिकांचा एक निर्धार मेळावा या ठिकाणी गेला. भगवा सप्ताह राबवत्या वेळेसच सर्व शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे उद्धवसाहेबाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं आज या ठिकाणी सांगितलं, असा हा निर्धार हे आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये वसमत विधानसभेवर भगवा फडकून पूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत. एकंदरीत आपण पाहिलं तर काही दिवसावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमधील जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस असेल, शरद पवार गट राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष असेल, या तिन्ही पक्षाकडून या विधानसभेवर दावा केला जातो, आम्हालाच तिकीट मिळेल अशा पद्धतीची मागणी केली जाते आणि त्या पद्धतीची चर्चा देखील होते. कसं बघता आपण याच्याकडे? साहेब, कोणतीही निवडणूक राहू द्या, प्रत्येक निवडणुकीला संघटन हे महत्त्वाचं असते आणि आजच्या घडीला तरी आमच्या माहितीप्रमाणे वसमत विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं संघटन एवढं मजबूत आहे की आमचं बूथ लेवलवर सुद्धा आमचे आज BLA सुद्धा आम्ही निवडलेत, तुमचे शाखाप्रमुख निवडलेत. प्रत्येक गावामध्ये आमची शाखा आहे, प्रत्येक गावामध्ये बूथ लेवलला सुद्धा आमचे कार्यकर्ते कार्यरत असतात. आणि आज या भगवा सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही जो निर्धार मेळावा आयोजित केला, या मेळाव्यातून आम्हालासुद्धा दिसलं की इतर नेते शिवसेना सोडून जरी गेले असले तरी आजही सामान्य शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागे आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेसाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचाच या ठिकाणी आमदार निवडून आणण्याचा आम्ही निर्धार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि महाविकास आघाडीतर्फे सुद्धा आम्ही आमच्या श्रेष्ठीने सुद्धा आम्ही तीच विनंती करणार आहोत की या ठिकाणी शिवसेनेचं जाळं हे फार म्हणजे तळागाळात रुळलेलं आहे. आजही शिवसेनेचा प्रत्येक मतदार हा कायम आपल्या उद्धवसाहेबांच्या पाठीमागं आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या उद्धवसाहेब ठाकरे शिवसेनेसाठीच पाहिजे असा आम्ही श्रेष्ठीने आग्रह धरला आहे आणि ही आग्रह मान्य करून महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी शिवसेनेचाच आमदार होईल असं या ठिकाणी आम्हाला ठाम विश्वास आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर महाविकास आघाडीतले घटक पक्ष त्या ज्या पद्धतीने जागा मागतात त्याच पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून देखील तयारी केली जाते. वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची शाखा आहे, त्याच पद्धतीनं संघटन देखील आहे असं आपण या ठिकाणी म्हणतात. या जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये
सुनील भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा पद्धतीच्या घोषणा देखील दिल्या गेल्या आणि आपल्या नावाची चर्चा वसमत विधानसभा मतदारसंघात होताना पाहायला मिळते. आपण कशा पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे जाणार आहात, आपली तयारी आहे का? इच्छुकांच्या यादीमध्ये आपलंसुद्धा नाव आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? साहेब बघा, कार्यकर्त्याचा विश्वास असतो आणि आज मी या वसमत विधानसभेमध्ये जवळपास 30 वर्षापासून कार्यरत आहे. वसमत नगरपालिकेमध्ये मी 20 वर्षापासून नगरसेवक आहेच आहे आणि 2दा नगराध्यक्षसुद्धा होतो शहराचा. आणि त्या दृष्टिकोनातून आणि मी कार्यकर्त्याची भावना असते आणि या ठिकाणी जर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी भेटली तर कार्यकर्त्यातून संधी भेटली असं आम्ही समजतो. आणि शिवसेना ही कार्यकर्त्यातूनच आमदार नेते वगैरे घडवलेले आहे. आजपर्यंत हे सिद्ध झालेले पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा की उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या माध्यमातून आपण तळागाळापर्यंत पोहोचलात, त्याच पद्धतीनं कार्य देखील केलं. पूर्ण आयुष्य तुम्ही शिवसेनेसाठी घालवलं. तुम्हाला वाटत नाही की आपल्या अंगावर गुलाल पडेल किंवा आपल्याला संधी मिळेल? साहेब, चांगली संधी भेटावं अशी कोणाला वाटत नाही. आजही उद्धव साहेबाच्या आशीर्वादानं आम्ही शहराच्या 2 वेळेस नगराध्यक्षाचा मान आम्हाला भेटला गेला आणि आणखीन आम्ही पक्षाची जर संधी आम्हाला भेटली, पक्षानं संधी दिली तर आम्ही पक्षाची सेवा करण्यासाठी, वसमत विधानसभेची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत. पूर्ण क्षमतेनं, पूर्ण तनमन धनानं आम्ही वसमत विधानसभेच्या म्हणजे विकासासाठी, सैनिकाच्या प्रगतीसाठी, संघटनेसाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. एवढंच या माध्यमातून मी तो आपल्याला सांगतो. तसंच शिवसेनेमध्ये एकजूट पाहायला मिळते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये एकजूट पाहायला मिळते. कशा पद्धतीनं पुढचा तुमचा निर्धार असणार आहे? वसमत विधानसभा ही भगुमय करण्यासाठी कशा पद्धतीनं आपलं पुढचं पाऊल असणार आहे, काय सांगा? मी दुसऱ्या पक्षाबद्दल काही बोलू शकत नाही, कारण कोणामध्ये गटबाजी आहेत, काय गटबाजी हे आम्ही लक्ष पण करत नाही. पण आमच्याकडं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही आणि होणारसुद्धा नाही. कारण आम्ही सर्व सैनिक एका दिलानं, एका जुटीनं, नागेश पाटील आष्टीकर साहेब खासदार साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली, आमचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा या ठिकाणी पूर्ण हिंगोली जिल्हा भगवामय करण्याचा प्रयत्न चालू आहे. वसमत विधानसभा ही भगवामय तर आहेच आहे, पण हिंगोली जिल्ह्यावर सुद्धा शिवसेनेचं वर्चस्व राहण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय नागेश पाटील आष्टीकरच्या साहेबाच्या माध्यमातून बबनराव थोरात साहेब संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हिंगोली जिल्ह्यावर महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी भगवा ध्वज फडकलाच आहे. महाविकास आघाडीच्या पूर्ण पक्षाची, घटक पक्षाची सुद्धा आम्हाला चांगली साथ आहे आणि ते सुद्धा आम्हाला आम्हीसुद्धा त्यांना साथ देणारच आहोत आणि ते सुद्धा आम्हाला साथ देतील ही अपेक्षा ठेवूनच आम्ही पूर्ण आमचं शिवसेनेचं संघटन मजबूत करून या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचंच वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही दिवसावरच वसमत विधानसभा काही दिवसावरच निवडणुका येऊन ठेपल्यात. या विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाकडून या ठिकाणी आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि जो निर्धार या ठिकाणी केला गेला, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 3ही विधानसभा मतदारसंघावर भगवा ध्वज फडकेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील यावेळी सुनील भाऊ काळे यांनी दिली. आणि त्याचबरोबर वसमत विधानसभा मतदारसंघाचा जर आढावा घेतला तर वसमत विधानसभा मतदारसंघाची जागा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाला सोडावी आणि त्यामध्येच मला जर तिकीट मिळेल, जेव्हा मला जर पक्षाने संधी दिली तर मी सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आणि संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही, अशी देखील प्रतिक्रिया यावेळी शिवसेना नेते सुनील भाऊ काळे यांनी प्रवाहाशी बोलताना दिली. माझे सहकारी आकाशसह मी उमेश शक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.